भाषेचे अलंकार ज्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, भाषेच्या सौंदर्यामध्ये वाढ होते, त्याला म्हणतात भाषेचे अलंकार. ठीक आहे. तर त्याचे दोन प्रकार मेनली पडतात, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. शब्द अलंकार म्हणजे शब्दावरून पडणारे अलंकार, तर अर्थ म्हणजे अर्थामुळे त्याला हे पडते, सौंदर्यामध्ये भर पडते, त्याला म्हणतात अर्थ अलंकार. तर ठीक आहे, आपण प्रथमतः पाहूया शब्द अलंकार. जो पहिला आपल्यासमोर आहे तो आहे अनुप्रास अलंकार. तर अनुप्रास अलंकार, तर यामध्ये काय होतं की त्याच्या अक्षरांमध्ये भर पडते. ठीक आहे, अक्षर म्हणजे याच्यामध्ये असणार. तर अनुप्रासमध्ये काय होतं की अक्षर जास्त, अक्षरांचं रिपिटेशन जाणवतं आपल्याला. यमक अलंकारामध्ये काय होतं की शब्द रिपीट होतात. अनुप्रासमध्ये काय होतं, अक्षर वरून लक्षात ठेवायचं की अक्षरांची रिपिटेशन होती. ठीक आहे. यमक अलंकारामध्ये काय होतं की शब्दांची पुनरावृत्ती होती. ठीक आहे. श्लेषमध्ये काय होतं की दोन गोष्टी असतील तर दोन गोष्टींमधील साम्य दर्शवण्याचं काम करतं श्लेष अलंकार. ठीक आहे. अनुप्रासमध्ये काय होतं, अक्षरांची पुनरावृत्ती होतं. यमकमध्ये काय होतं की शब्दांची रिपिटेशन होतं. आणि श्लेषमध्ये काय, तर श्लेष म्हणजे दोन गोष्टीतील साम्य दर्शवण्याचं काम करतं. अनुप्रास अक्षर, यमक म्हणजे शब्दांचे रिपिटेशन, श्लेषमध्ये काय होतं दोन गोष्टीतील साम्य दर्शवण्याचं काम करतं. ठीक आहे. यापुढे अर्थ अलंकार बघण्याच्या पहिले आपण काही शब्द जे आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. तर त्यामध्ये येतात की